राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं जमिनीच्या वादातून तलवार हल्ला झाला होता। या प्रकरणातील संशयितांना अटक करावी आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी असलम बाळासो मुल्लानी आणि समीर असलम मुल्लानी यांनी केली आहे। मुल्लानी यांनी आपल्याला न्याय मिळाला नाही तर स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राधानगरी पोलीस ठाण्याच्या दारात कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। मी समीर असलम मुल्लानी, राहणार मासुर्ली, तालुका राधानगरी। जमिनीच्या वादातून आमच्या वडिलांच्यावरती तलवार हल्ला झाला। त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली। सूर्य हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं। 13 दिवस ॲडमिट होते पप्पा। त्यानंतर 13 दिवसानंतर डिस्चार्ज घेतला। कंप्लेंट देण्यासाठी गेलेली घरची मंडळी त्यांची कंप्लेंट घेतली नाही राधानगरी पोलीस स्टेशनला। कोणत्याही प्रकारची पोलीस स्टेशनला दाद आम्हाला मिळाली नाही, कोणतेही सहकार्य केलं नाही आणि उलट आम्हालाच अटक करतो अशी धमकी देऊ लागले पोलीस। आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही स्वतंत्र भारतात राहतोय की कुठं राहतोय। आता एवढा वारेमाप खर्च झाला आहे, आमच्या कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावर यायची वेळ झाली आता। आणि या पोलिसांनी तर आम्हाला कुठलं सहकार्य केलं नाही, तिथल्या पीआयने सहकार्य केलं नाही, त्यामुळे आम्ही वर दाद मागितली। त्यानंतरही काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आम्हाला कुठलाही न्याय आतापर्यंत मिळालेला नाही। आणि या खर्चाच्या आणि ह्याच्या टेन्शनमुळे आता आम्हाला जगावं की मरावं हाच प्रश्न निर्माण झालाय। म्हणून तर काल आम्ही SP साहेब, IG साहेब, DYSP साहेब, कलेक्टर ऑफिस यांना सगळ्यांना निवेदन दिलं की आम्ही 15 ऑगस्ट रोजी आम्हाला आता जगणं मुश्किल झाले, त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी राधानगरी पोलीस स्टेशन आणि कलेक्टर ऑफिस याच्या दारात आम्ही सहकुटुंब आत्मदहन करणार।